नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जो काही आजचा पेपर झालेला आहे त्याला एकदा रिव्हिजन मारूयात. आणि तुमचा जर पेपर झाला असेल मित्रांनो, तर तुम्ही मला 827555 82 83 या व्हॉट्सअप नंबरला याची PDF किंवा जे काही क्वेश्चन आले होते ते टाकून द्या. तुम्हाला मी लगेच याचे उत्तर काढून पाठवून देईल. आणि मित्रांनो, याची जशीच तशी PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती लगेच त्वरित बघा याची PDF टाकलेली. त्यामुळे आपल्या टेलिग्राम ग्रुपसुद्धा लगेच जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. पहिला प्रश्न आला तर बघा, अवकाश मोहीम स्पुतनिक 1 हा कधी सोडण्यात आला होता? तर 24 ऑक्टोबर 1957 मध्ये. लक्षात ठेवायचं आपल्याला, 24 ऑक्टोबर 1957 सोडण्यात आला होता. दुसरा प्रश्न विचारला होता, डावीकडून उजवीकडे त्रिज्या कमी होते की वाढत जाते? तर मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर अणु त्रिज्या वाढते ज्यावेळेस आपण आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जातो, त्यावेळेस बघा अणु त्रिज्या कमी होत असते. आणि आवर्त सारणीमध्ये ज्यावेळेस आपण डावीकडून उजवीकडे जातो त्यावेळेस प्रोटॉनची संख्या वाढत असते. विज्ञान आणि तांत्रिकवर प्रश्न आहे मित्रांनो. पुढचं बघा, रेडॉक्स रिॲक्शन. बघा, रेडॉक्स रिॲक्शनवर या ठिकाणी क्वेश्चन आला होता. तर रासायनिक अभिक्रियेमध्ये ज्यावेळेस एका पदार्थाचं क्षेपण होतं त्यावेळेस दुसऱ्या पदार्थाचं काय होतं बघा, ऑक्सिडीकरण होतं. बघा, हे सगळं आपलं 10वीला विज्ञानला असताना झालं होतं, 9वी 10वीला. स्टेट बोर्डची PDF सुद्धा आपण टेलिग्रामवर टाकणार आहे, त्यामुळे टेलिग्राम नक्की जॉईन करा. तर बघा, रासायनिक अभिक्रियेमध्ये ज्यावेळेस एका पदार्थामध्ये क्षेपण होतं आणि दुसऱ्या पदार्थाचं ऑक्सिडीकरण होतं त्यावेळेस बघा CuO प्लस H2CO या अभिक्रियेत बघा जे काही CuA याचं काय होतं बघा, क्षेपण होतं. तर हायड्रोजनचं बघा ऑक्सिडीकरण होतं. आणि ज्या अभिक्रियामध्ये ऑक्सिडीकरण आणि क्षेपण एकाच वेळी होते त्यावेळेस आपण त्याला रेडॉक्स अभिक्रिया किंवा रेडॉक्स ऑक्सिक्षेपण अभिक्रिया असं सुद्धा म्हणतं. पुढचा प्रश्न बघा, प्रथिनं प्रकाश संश्लेषणामधून काय करता बघा, ATP या ठिकाणी बघा ऊर्जा निर्माण. पुढचा प्रश्न आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला असेच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ मिळतील. व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा मित्रांनो, कारण की माझी जी काही मेहनत ती 100% काम करते असं मला वाटेल. त्यामुळे व्हिडिओला नुसतं लाईक करून ठेवा. डोळ्याच्या बाहुलीचं कार्य कोणतं या ठिकाणी विचारले. तर मित्रांनो, बाहुली हे बुबुळ्याच्या मध्यभागी असलेलं गडद वर्तुळ आहे जे डोळ्यामधील पडद्यापर्यंत प्रकाश पोहोचण्यासाठी प्रवेशद्वार म्हणून काम करतं. बाहुली हा मानवी डोळ्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. बघा, बाहुली हा मानवी डोळ्याचा एक भाग आहे बघा. आणि डोळ्याचा रंगीत भाग म्हणजे बुबुळातील उघडणे, ज्यामुळे प्रकाश आत येऊ शकतो. नंतर प्रकाश लेन्सपर्यंत पोहोचतो आणि डोळ्यामधील पडदा केंद्रित होतो. बघा, लक्षात ठेवा, डोळ्यामधील जो काही पडदा आहे यावर केंद्रित होतो. या ठिकाणी विसंगत पर्यायावर सुद्धा प्रश्न आला होता बघा, बायोटिक अबायोटिक यामध्ये अजून पर्याय असतील. त्यानंतर 5 किंगडम सिस्टम कोणाची यावर सुद्धा क्वेश्चन आला होता. दवबिंदूसाठी हवेमधील आर्द्रता किती पाहिजे? तर बघा, दवबिंदू जितका कमी असेल तितके हवेमधील पाण्याच्या वाफ्याचे रेणू कमी असतात पहा. याचं कारण म्हणजे दवबिंदू तापमान, बॅरोमेट्रिक दाब, हवेचा दाब आणि हवेमधील पाण्याचं जे काही प्रमाण आहे, हवेची रचना किंवा आर्द्रता यावर अवलंबून बदलतं बघा. जर आपण कमी उंचीवर जाऊन हवेचा दाब वाढवला तर दवबिंदूचं तापमान सुद्धा या ठिकाणी वाढत असतं. या ठिकाणी मित्रांनो, मराठी एकदम सोपं होतं बघा. मराठीवरती आपल्या सगळ्याला माहिती आहे, प्रयोग, त्याच्यानंतर वाक्याचे प्रकार, अशा प्रकारे प्रश्न येतात. समानार्थी विरुद्धार्थी शब्दावर भरभर असतो, त्यामुळे ते आपलं पाठच असलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रयोग वाक्यक्रमानुसार. इंग्लिश बघा या ठिकाणी मीडियम लेवल होती. पंच्युएशन, त्याच्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, टेन्स, सेंटेन्स, त्याच्यानंतर रिअरेंजमेंट, पॅराजंबलवर बघा या ठिकाणी 5 क्वेश्चन विचारले होते. त्यानंतर आपण याचे उत्तर बघितलंच मित्रांनो. मराठीवर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर 15 पैकी 10 काळ आणि व्याकरण यामध्ये 2 म्हण आणि 2 वाक्प्रचार होते बघा. इंग्लिशमध्ये बघू शकता एरर, स्पेल चेक, वन वर्ड सबस्टिट्यूशन, पॅराजंबल. जीकेवरती बघा करंट अफेअर्स सुद्धा होते मित्रांनो. करंट अफेअर्सची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर 149 रुपयामध्ये आपण जे काही परीक्षेसाठी उपयुक्त असेल, झटपट लेवलचं करंट अफेअर, त्याचबरोबर जीके सुद्धा आपल्यासाठी, विज्ञान आणि जे काही महत्त्वाचे क्वेश्चन असतील ते सगळे ठेवलेले आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, जो काही QR कोड दिसतो किंवा जो काही आपला नंबर आहे 827555 8283 या नंबरला तुम्हाला 149 रुपये सेंड करायचे आहेत. लगेच तुम्हाला मी पाठवून देईल. तर बघा, न्यू करंट अफेअर्स, त्याच्यानंतर 1958 हिस्ट्री भारताची म्हणजे इतिहास, जिल्ह्यांचा विशेषांक, मॅथ आणि रिझनिंगमध्ये जर पाहिलं तर बेसिक आणि इक्वल क्वेश्चन होते बघा. जिओमॅट्रीवर 2 प्रश्न होते. सिटिंग अरेंजमेंट, त्याच्यानंतर ॲव्हरेज म्हणजे डिस्काउंट म्हणजे नफा तोटा. त्याच्यानंतर असे जे काही महत्त्वाचे प्रश्न होते ते आपल्यासाठी दिले होते. अशीच माहिती पाहण्यासाठी मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण याची PDF टाकणार आहे टेलिग्रामला. त्यामुळे टेलिग्राम नक्की जॉईन करा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. याची PDF तुम्हाला लगेच पाठवून देतो मी.